हे विराजमान होते। आणि आपल्यासोबत मनमोहन सिंग यांचे एकेकाळचे स्नेही राहिलेले प्रफुल्ल पटेल आहेत। प्रफुल्लजी, मनमोहन सिंग कालवश झालेले आहेत, आपल्यात आज मनमोहन सिंग नाहीयेत, काय आपल्या भावना आहेत, काय आठवणी आहेत? आज दुःखाचा क्षण आहे की डॉक्टर मनमोहन सिंग आपल्यामध्ये नाही राहिले। ते एक म्हणजे त्यांचं नेतृत्व एवढा मोठा होता आहे आणि या देशाला आर्थिक सुधार करून त्यांनी एक नवीन दिशा दिली आणि सर्वसामान्य गोरगरिबांना या देशाच्या प्रगतीच्या प्रवाहामध्ये जोडण्याचं काम आणि देशाचा मान जगामध्ये उंचावण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केलं। एक विनम्र व्यक्ती होते, त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी म्हणजे ते कमजोर आहे की वाकी आहे असं अजिबात नव्हतं। मी 10 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलं होतं आणि एकही गोष्ट अशी नव्हती की जे डॉक्टर साहेबांच्याकडे गेल्यानंतर ते आमच्याशी व्यवस्थित चर्चा करूनच त्याचा मार्ग काढायचं। अभ्यासू होते, त्यांना थोडा म्हणजे पेशन्स होता, धीर होती आणि त्यामुळे ते कन्सेन्सस बिल्ड करत होते। काही लोकांनी त्याचा अनर्थ काढला, पण मी एक नक्कीच सांगतो की एक स्ट्रॉंग लीडर होते, स्ट्रॉंग पंतप्रधान होते। देशाला जसं हवं ते इंडिया US न्यूक्लिअर डील होता त्यावेळीस देशाला दिशा ठरवणारा तो एक क्षण होता आणि त्यावेळीस त्यांनी एक मजबूत त्यांचं नेतृत्व त्यांनी प्रदान करून ते डील थ्रू केली आणि तेव्हापासून देशाचा एक जगामध्ये आणि खास करून अमेरिका आणि पश्चिमी देशामध्ये त्यांनी एक आपली वेगळी म्हणजे छाप आणि ओळख निर्माण केली, वजन आपला स्थापित केला आणि आज त्याचा फायदा आपल्याला आजही नाही पण पुढच्या पिढ्यांना पण सुद्धा त्याला मिळणार आहे। प्रफुल्लजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि व्यक्त केलेल्या भावनेबद्दल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे, काय भावना व्यक्त केल्या